नमस्कार मंडळी, आजच्या व्हॉट्स इन माय लंचच्या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हॉट्स इन माय लंच तुम्हा सगळ्यांसाठी सरप्राईज आहे, कारण का मी घेऊन आली आपल्या कलाला म्हणजेच ईशा केसकरला. आणि बघूया ती डब्यात काय खाते जेव्हा सेटवर असते. खूप स्वागत ईशा, कशी आहेस? दिशा, मी मस्त आहे. आणि आज तू माझ्या डब्यात काय आहे ते बघणार आहेस आणि तुझ्याबरोबर मलाही कळणार आहे आज माझ्या डब्यात काय आहे. आपल्या सगळ्यांना सरप्राईज आहे. तर मस्त ती मांडी घालून कम्फर्टेबल झाली एकदम. सकाळपासून साड्यांमध्ये शूट करायचं आहे तर थोडंसं पण कम्फर्ट झोन झालं. हो हो, मला साडी खूप आवडते. मी स्वतःच नेसते, त्यामुळे मला खूपच आवडते साडी. मला असं वाटतं की माझ्या ज्या नाईटच्या साड्या आहेत ना त्या तर इतक्या मस्त आहेत. प्युअर कॉटन येते, त्याच्यात झोप काढायला जी मजा येते तुला कल्पनाही नाही आहे. पण म्हणजे साडी नेसून इतकं आपण कम्फर्टेबल राहू शकतो, वागू शकतो, वावरू शकतो असं मला वाटलं नव्हतं. ते कलामुळे मला डिस्कव्हरी झाली आहे ती एक. बघूयात, कारण का तुम्हाला सगळ्यांना प्रश्न असतो की आपले कलाकार सेटवर काय खातात. म्हणजे त्यांना बेसिकली असं मिसकन्सेप्शन असतं की ह्यांचं फुल डाएट वगैरे असणार, आपण घरचंच जेवण जेवता तुम्ही सगळे. सो आपण बघूयात आहे ना. काय आहे, जर 14 तास तुम्ही बाहेर असाल, शूटवर असाल, तर नेहमी घरचंच जेवणं मी प्रेफर करते. कारण एक तर खूप खाण्याच्या बाबतीत खूप नखरे आहेत माझे. म्हणजे असंच पाहिजे, अमुकच पाहिजे, ते तसंच पाहिजे, असे बरेच आहेत. पुण्याची आहे मी, त्यामुळे. आणि आईच्या हातचं जेवण सगळीकडेच मिळतं असं नाही, त्यामुळे डाएट तर ऑन असतं. पण त्यातल्या त्यात आपल्या जेवणाशी रेझोनेट होणारं, आपल्या रेग्युलर म्हणजे माझ्याकडे ज्या मावशी कामाला येतात त्यांना जे जमेल, मला जे आवडेल, अशा हिशोबाने एक ताळमेळ घालून केलेलं माझं डाएट असतं. त्याप्रमाणे मग त्याच्यात कधी कधी सकाळी पनीरची भाजी असते किंवा हां, माझ्याकडे आठवड्यातले 5 दिवस मी पालेभाज्या खाते. माझ्या वडिलांनी लावलेली सवय ही, त्यामुळे मला त्यांना पण फार प्रॉब्लेम होतो. सारखं निवडून आणायला लागतात आणि धुवायला लागतात आणि त्या ताज्याच पाहिजेत वगैरे. मग कधी ताकातल्या, कधी डाळीतली किंवा सुकी भाजी, शक्यतोवर पालेभाजी मेथीचीच असते. बाकी सगळ्या भाज्यांना मला तरी सरबरीत भाज्या आवडतात, अजिबातच सुक्या भाज्या नाही आवडत. सो डब्याच्या भाज्या वेगळ्या असतात आणि रात्रीच्या भाज्या वेगळ्या असतात आमच्याकडे. तर मी तर बघू, तुम्हाला दाखवते माझं का पिटारा उघडूया. खायलाही लागली. ही माझी डब्याची पिशवी आहे आणि त्याच्यात अजून एक छोटी पिशवी असते. सो हे माझे डबे आहेत. बघूया तर काय दिलं आहे. मुगाची उसळ आहे आज. हिरव्या मुगाची, हिरवं वाटण लावून आज मुगाची उसळ आहे. आणि पोळ्या असतील मॅक्स. एकच मिनटं. हां, आणि हो, मावशी माझ्या ना काहीतरी करायचा प्रयत्न करतात. तर आत्ता नुकतीच रथसप्तमी झाली आणि माझ्या शेजारच्या काकूंनी मला पेढे दिले होते आणि मला खूप गोड आवडतं. पण मला ते रात्री संध्याकाळी खाता येत नाही. मग मी त्यांना सांगितलं होतं की काहीतरी करा त्याचं, किंवा तुम्ही घेऊन जा, किंवा जे काय मी प्रसादापुरतं खाल्लं होतं. पण त्यांनी मला गव्हाच्याच ह्याच्यात पोळी करून दिली आहे की मला जर अगदीच वाटली, इच्छा झाली तर ही म्हणजे पेढ्याची पोळी आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. आणि घे ना, खाऊन बघ ना एक घास, त्याला तूप म्हणजे खवा मावा असं काही असेल तर हे आपण पटकन बनवू शकतो. गुळपोळीसारखं. गुळतूप पोळी खूपच आवडतं, माझं कम्फर्ट फूड आहे ते. मग मला कधी कधी असं गोड खायची खूपच अशी खुमखुमी येते आणि मग ते बाहेरनं मागवण्यापेक्षा हे छान आहे ना. वेळ पण नसतो ग, खूप सीन्स असतात. पुरणपोळी तुला मग प्रचंड आवडत असेल, गोड तू खातेस. पुरणपोळी साटोऱ्या, म्हणजे हेच गव्हाची नसते, फक्त मैद्याची असते ती. खव्याची पोळी आणि गुळाची पोळी. खास माझ्या आईची गुळाची पोळी मला खूप आवडते. ती कडक असते आणि ती करणं पण खूप अवघड असतं, कारण तो गूळ टचतो आणि उडतो. सो ती खूपच मस्त आणि स्किलफुली तर करते. ते मला येत नाही गुळाची पोळी करता, कारण त्याचा गुळच वेगळा असतो. सो या गोडी आहे मी कम्प्लीट. ईशाची स्पेशालिटी काय आहे, म्हणजे तिला काय छान बनवायला येतं? म्हणजे आपण असतं ना की हे खावं तर या व्यक्तीचं हातचं, तसं हे खावं तर ईशाच्या हातचं. मला वाटतं साधी जिऱ्या खोबऱ्याची जी हे असते, खिचडी असते, ती माझी खूप आवडते लोकांना. आणि म्हणजे सरोज मॅडम किंवा रजनी मॅडम ह्यांना खूप आवडते. मी एकदा थालीपीठं करून आणली होती सेटवर, माझ्या आईने घरनं भाजणी करून पाठवली होती, तर ती पण खूप आवडली होती सगळ्यांना. मला शक्यतोवर काही फार करायला मिळत नाही चान्स, लवकर घर सोडायचं असतं, उशिरा घरी पोचते. पण त्यातल्या त्यात माझ्या आवडीचं किंवा मला ज्या पद्धतीचं जेवण आवडतं ते माझ्या मावशींनी आता आत्मसात
केलं आणि त्या बिचाऱ्या बनवतात मला पाहिजे तसं. पण म्हणजे अशी माझी फार हे नाटकं असतात की मोहरी तडतडलीच पाहिजे, ती कच्चट राहिली तर चालत नाही, डाळीचं पीठ लावलंय तर ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, त्याच्या गुठळ्या वगैरे चालत नाहीत, असं पोळी व्यवस्थित भाजली गेली पाहिजे सगळीकडनं, त्याला उगाचच म्हणजे तेल लावलंय आवाड तर तुपाशी नाही तर उपाशी. म्हणजे स्वतः तर करायचंच नाही, दुसऱ्याकडनं करून घ्यायचं आणि डिमांड्स ठेवायच्या, असं आहे जरा. पण असावं ना असं, म्हणजे काय आता चवीने खायचं. खरं. पण मला तुझं रुटीन सांग ना, म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये काय खाणं प्रेफर करतेस मोस्टली? सकाळी शक्यतोवर फ्रूट्स खाते. आहेत आज फ्रूट्स नाही खाल्लेत, पण हा पण एक डबा आहे बघ, हाही एक डबा आहे जो म्हणजे कलिंगड आहे त्याच्यात आणि खाली स्ट्रॉबेरीज आहेत. कलिंगड गोड नाही असं दिसतंय पण स्ट्रॉबेरीज आणि कलिंगड आहे जे आज खायचं राहिलं आहे, कारण मी सकाळी केळं आणि एक अंजीर खाल्लं. त्याच्यानंतर मी पनीरची भुर्जी आणि पोळी खाल्ली आहे, किंवा कधी कधी लवकर असतं ना तर मग मी एग्स आणि ह्याचं ऑमलेट करून खाते. म्हणजे मावशीच देतात, पोळीचा रोल असतो, मग कधी कधी अंड्याची भुर्जी असते किंवा पराठा असतो, मेथीचा पराठा किंवा काय. त्या सकाळची वेळ काहीतरी पटकन पोटात गेलं की मग काम करायला आपण सज्ज असतो अशा ह्यानी. पण त्याच्यात फ्रूट्स आणि फायबर आणि ह्याचं प्रोटीनचा पण समावेश असतो, थोडे कार्ब्स असतात, हेवी असतो ब्रेकफास्ट. तो अराउंड मी 9:30-10 जर सीन पहिलाच असेल तर सीन करून मग मी खाते, पण फ्रूट्स आधी खाते सगळ्यात आधी, म्हणजे मला कॉफी पिता येईल. कॉफी इज मॅन्डेटरी. लंचमध्ये मी खाते भाजी 1 वाटीभर, 2 पोळ्या, घडीच्या पोळ्या, फुलके नाही. कधी कधी फुलके पण खाते, त्यांना उशीर झाला असेल मावशीनं तर पटकन फुलके करतात. कधीतरी पराठा असतो किंवा हे काय आपलं ओवा घातलेले पराठे असतात, अजवाईनचे पराठे. हां, हे मी ऋषीच्या आईकडनं शिकले आहे की अजवाईनचे पराठे पण छान असतात पोटासाठी, मग ते असतं. त्याच्या बरोबरीने एग्स खाते मी, दररोज खाते, माझं डाएटमध्येच आहे मला. मग अजून काय खाते, मग इथे काय गोड आलं आहे ते बघते, काय सेटवर काय गोड आहे त्याचा एखादा घास वगैरे. आणि नाहीतर मग आमच्याकडे सेटवर छोले किंवा राजमा हे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेले असतात, कधी काश्मीरी पद्धतीने, कधी अगदी टिपिकल पंजाबी पद्धतीचे वगैरे. तर मला ते चव घ्यायला खूप आवडते, मग थोडंसं ते. आणि दही कंपल्सरी 1 वाटी दही खाते मी. सो हे माझं लंच आहे. कधीतरी चुकून मागून भात खाते, भात खूप आवडतो, पण त्याने खूप झोप येते. म्हणजे असं नाही की वजन वॉच करते वगैरे, कारण मी व्यायाम मॅनेज करते आठवड्यातले 4-5 दिवस तरी निदान. सो खाण्यावर तेवढी बंधील की मला आवडत नाही, ते खाण्यासाठीच मी व्यायाम करते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे शेपमध्ये राहणं वगैरे हे नंतर, खाता यावं मनसोक्त म्हणून व्यायाम करते मी. आणि मग काय करते, संध्याकाळचा नाश्ता असतो सेटवर, तेव्हा बऱ्याचदा माझ्याकडे डब्यात मेथीचा, कोबीचा, मुळ्याचा किंवा थालीपीठ किंवा असं काहीतरी एक मील असतं. आज आता माझ्याकडे खव्याची पोळी आहे, रोज गोड नसतं, पण असं काहीतरी एक मी घरनं कॅरी करते. आणि प्रोटीन पिते, माझ्याकडे प्रोटीन असतं, मग प्रोटीन पिते. किंवा नसेल प्रोटीन तर काहीतरी इथे काय असेल नाश्त्याला ते खाते. वडापाव वगैरेही खाते कधी कधी, कालच वडापाव खाल्ला. आता तुला बनवायला एखादी स्पेसिफिक गोष्ट जी ऋषीला खूप आवडते तुझ्या हातची, आणि तुम्ही एकत्र कुकिंग किती करता, म्हणजे तो एक असतं ना की आज कुछ बनाते यार. आता हल्ली तर तो वेगळ्याच सिरियलचं शूट करतोय, त्यामुळे तो आता नाही, आम्ही एका छताखाली नाही आहोत, एका शहरातच नाही आहोत इनफॅक्ट, त्यामुळे सध्या तरी आय एम मिसिंग कुकिंग विथ हिम. पण अदरवाईज आम्ही कोविडमध्ये तर खूप कुकिंग केलं आहे. म्हणजे मी घरात इन्स्टंट जिलबीपासनं, आईस्क्रीमपासनं ते घरी बनवलेल्या पिझ्झापासनं सगळं केलं आहे. त्याचं आणि माझं एकत्र कुकिंगचं असं म्हणशील तर पिझ्झाच आम्ही एकत्र करतो, कारण तो मळून देतो मला पीठ आणि सगळं व्यवस्थित, मग त्याला थोडा वेळ ठेवणं आणि मग त्याचं प्रूफिंग होणं, यीस्ट घालणं, प्रमाण ते सगळं त्याच्याकडे असतं. सॉस बनवणं माझी जबाबदारी आहे, मग त्यावर लागणारे टॉपिंग्स आणि चीज आणि हे सगळं सिलेक्ट करणं पण माझी जबाबदारी. कापून देतो तो, असं काही हे नाही. त्याला पण खूप आवडतं कुकिंग आणि त्यामुळे पण आम्ही रेझोनेट होतो. त्याला मटण खूप आवडतं आणि त्यामुळे मग मटण धुवून देणे आणि मग ते व्यवस्थित सगळं त्याचं करणे वगैरे सगळी त्याची जबाबदारी. वाटण आणि हे सगळं मी करून दे. मी मटण खात नाही, पण बनवायला मदत करते त्याला मी.
त्याला खूपच आवडतं. 4-4 तास उभं राहायला लागतं, ते खायचंही नाही, मिळतही नाही, कोण कष्ट करणार. त्यामुळे मी त्याला सगळं देते करून किंवा उभी राहते त्याच्यापाशी. पण ही इज हिमसेल्फ व्हेरी इंडिपेंडंट. तो स्वतःच पहिल्यापासून डाएट मेंटेन करत असल्यामुळे त्याचं प्रोटीनचा इंटेक तो मॅनेज करतो. मला त्याला काही करून द्यायला लागत नाही. बरं, आपण कधी कधी असं होतं की आज खूप लो फील होतं आहे किंवा काहीतरी असं होतं आणि आपण एखादी गोष्ट खूप क्रेव करतो की आज मला ही खायची आहे, आणि मोस्टली एका गोष्टीची स्पेसिफिक सतत क्रेविंग होत असते. तशी कोणती गोष्ट? तिरामिसू, न्यू फाउंड लव्ह. कधीपासून हे न्यू फाउंड लव्ह, म्हणजे व्हेन डू यू फाउंड दिस? आय फाउंड दिस लव्ह एक 6-7 महिन्यांपूर्वी, जेव्हा आम्ही एका ठिकाणून पिझ्झा मागवला होता. आमच्याकडे पिझ्झा प्रेमी आहे मी भयंकर. मला पास्ता वगैरे फार नाही. बाहेर इंटरनॅशनल कॉन्टिनेंटलमध्ये काही असेल तर मला पिझ्झाज खूप आवडतात, आणि त्यातून आर्टिसनल किंवा गॉर्मे पिझ्झाज असतील तर आय एम व्हेरी व्हेरी इंट्रीग्ड की त्याच्यावर अमुक टॉपिंग्स आहेत, अमुक वेगळं चीज आहे आणि आर्टिसनल चीज आहे वगैरे वगैरे म्हणल्यावर आय एम व्हेरी व्हेरी ड्रॉन टू इट. त्यामध्ये त्यांच्याकडे एक सी नोना नावाचं एक हॉटेल आहे इथे, त्यांचा तिरामिसू खूप फेमस आहे. आणि तो खूपच, म्हणजे मी त्याचं साधारण तू जर इथनं म्हणलीस की 1 मिनिट आम्ही बाहेर जाणार आणि इथे आत्ता हा डबाभर समजा तो तिरामिसू असेल तर तू परत येईपर्यंत तो नाहीसा, म्हणजे दारातनं बोलून परत फिरेपर्यंत गेलेला असतो. इट हॅज टू स्पेसिफिकली बी मेड विथ शॉर्ट ब्रेड, नॉट द केक. तसा तिरामिसू असेल तर आहे इंटरेस्ट. बरं, तुम्हाला जर ईशाला इम्प्रेस करत असेल किंवा काय घेऊन यायचं असेल तर तिरामिसू घेऊन या, घे ना, म्हणजे ईशा खुश. बरं, आता पण असं वाटतं की एक बाईट तू घे आणि तुझ्या चेहऱ्यावरचं सुख आम्हाला बघायचं आहे. ते खाल्ल्यानंतर एक बाईट. असंही असतं का? येस. एक नंबर. मावशींनी कमाल केली. तू खाऊन बघ ना, तू सांग. तुला तेल वांग नावाची भाजी माहिती आहे का? तेल वांग, खार वांग. हो ना. तर ह्याला वाटण आहे सुकं खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, कोथिंबीर, ह्याचं वाटण आहे. आणि अशी मुगाची उसळ करत नाहीत, पण एकदाच माझ्या मावशीने केली आणि मला ती खूप आवडली. मग त्या म्हणाल्या, तर हे खार वांग्याचं वाटण आहे बेसिकली. ते वांग्यात भरतात आणि तेलावर ते वांगं सोडतात आणि न पाणी घालतात, ती शिजवतात आणि मग नंतर पाणी घालतात. तर त्याला वाटण लावून त्याच्यात पाणी नंतर घालतात, ती शिजेपर्यंत नाही घालत. सो त्याचं हे वाटण आहे आणि खूप मस्त लागते ना. आवडली ना? टेस्टी आहे. आणि म्हणजे प्रत्येकाच्या घरची वेगवेगळी टेस्ट असते, त्यांची पद्धत वेगळी असते. सो ही जरा माझ्यासाठी काहीतरी वेगळी होती. आणि या सेगमेंटच्या निमित्ताने ना खूप नवीन टिप्स कळतात, खूप काही वेगळ्या चवी अनुभवायला मिळतात. सो खायला मिळत असेल तुला. येस, आणि मजा येते. येस, पण मला ना तुझ्याकडनं प्रेक्षकांना तू एक काय मंत्रा जो तू आत्ता एक्सप्लोअर केला आहेस आणि स्वतःसाठी खूप हेल्पफुल ठरला आहे, जो प्रेक्षकांनाही तुला सांगायला आवडेल. सीझनल भाज्या खाणे, त्या सीझनमध्ये येणाऱ्या भाज्यांचं प्राशन करणे हे फार गरजेचं आहे. आत्ता जसं भोगीच्या भाज्या येतात, तर त्या भाज्या तुम्ही तुमच्या काय डेली डाएटमध्ये ना इन्क्लूड करायलाच पाहिजेत. त्यांनी बराचसा फरक पडतो. जेव्हा सीझन नाही आहे तेव्हा आपली ती कृत्रिम दिसणारी गाजरच खाल्ली आहेत वगैरे असं काही करू नका, किंवा एक्स्ट्रीम काही डाएट्स करू नका, कारण त्यांनी तुम्ही रोजचं, आपण ना खूपच पिढ्यानपिढ्या हे जेवण जेवत आलो आहे, पोळी भाजी भाकरी, तर ते तुम्ही सोडून किती दिवस तुम्ही वेगळं किंवा वेस्टर्नाइज डाएट फॉलो करणार? ते कसं तुम्ही मॅनेज करणार? आम्ही रिमोट एरियाजमध्ये शूट करतो, कधी कधी ते मिळतंच असं नाही की बाबा ग्रिल्ड वेजीज विथ मॅश पटेटोज अँड आय डोंट नो स्टेक्स, चिकन स्टेक्स अँड पनीर स्टेक्स वगैरे. ते काही छान वाटतं एखादा दिवस, पण रोज ते करणं शक्य नाही आहे मला तरी. इट्स लाईक किलिंग माय टेस्ट बड्स. आणि मी खूप चोखंदळे खाण्याच्या बाबतीत, त्यामुळे मला जे काही मी जेवेन ते छान असतं आणि शक्यतोर हेल्दी असतं. तेलाच्याकडे लक्ष ठेवणे, थोडंसं हीट करणे, कुक करणे हे मी थोडंसं अवॉइड करते. आणि बस बाकी काय, झोप महत्त्वाची आहेच, ते मी आधीच सांगितलं आहे की जे खाल त्याच्यानंतर थोडं. मला मध्ये पोटाचा त्रास झाला होता, फूड पॉयझनिंग झालं होतं, पाण्यातनं बरेच आम्ही इकडचं तिकडचं पाणी प्यायलं जातं, त्यामुळे
काय खातो ह्यावर तर आपला कंट्रोल आहे ना, तर ते तरी निदान चांगलं खा आणि बी नाईस टू युअर बॉडी. डोंट स्टार्व इट. त्याला असं उपासमार करू नका स्वतःच्या शरीराची. त्यांनी सगळी वाट लागते. हे मला लक्षात आलं आहे. मी पण मध्ये असे डाएट्स केलेले आहेत जिथे एक्स्ट्रीम क्रॅश डाएट्स आहेत किंवा स्किनवरच फरक पडतो आहे आणि चांगलंच नाही वाटत. त्यांनी उलट ॲडवर्स इफेक्ट्स झाले. ते न करता रेग्युलर डाएट मॅनेज करा. जर असं वाटतंय की आज बाबा जेवणात काहीच हेल्दी नाही आहे तर जे काही खाल ते प्रमाणात खा. मग डोंट गो ओव्हरबोर्ड असं सांगेन. टिप्स मलाही कामी येतात. सो थँक्यू सो मच. वेळ पाळा, जेवणाची वेळ पाळा, ती फार गरजेची आहे. ब्रेकफास्ट स्किप करू नका. आणि मला असं की ही लिस्ट ऑनगोईंगच राहील. सो मला खूप शिकायला मिळालं. तुम्ही पण घ्या. येस ईशा, पण थँक्यू सो मच. इतक्या टिप्स तू आमच्यासोबत शेअर केल्यास आणि ही भाजी खरंच खूप छान आहे. एन्जॉय कर तुझं लंच टाईम आणि थँक्यू सो मच. पुन्हा भेटू. येस, चला आम्ही आता जेवायला बसतो. तुम्ही या आमच्याबरोबर जेवायला.